ऐसी अक्षरे रसिक मेळविन म्हणणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली. आम्हा घरीदन शब्दांची रत्ने शब्दांची स्वस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दची वाटू जनधन लोका. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास नाठाळाच्या माती हानू काठी सांगणारे जगतश्रेष्ठ तुकोबाराय. माझ्या शेतकरी वाच्या व्यथा वेदना इंग्लंडच्या साहेबापुढे शेतकरी विषात मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले. शिका संघटित व्हा संघर्ष करा. अरे अन्याय करणं पाप आहे, त्याहूनही सहन करणं महापाप आहे. हा मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची परंपरा संस्कृती आध्यात्मिकता जागतिक धर्म परिषदेमध्ये ठणकावून मांडणारे योद्धा संन्यासी विवेकानंद. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सांगणारे साने गुरुजी. आणि इतिहासाच्या पानापानावरती रयतेच्या मनावरती आणि मातीच्या कणावरती राज्य करणारं अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. भारत मातेच्या या आणि अशा असंख्य महान सुपुत्रांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात बाबासाहेबांना आदरांजलीच्या निमित्तानं आयोजित हा असा छोटासा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रशांत बागुल सर, त्यासोबतच आपल्या महाविद्यालयातील सर्व माझे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, शेवटचे मधल्या सुट्टीनंतरचे 2 तास, त्या 2 तासामध्ये बऱ्यापैकी आपली सगळ्यांची बॅटरी डाऊन झालेली असते. 11:30 पावणे 12पर्यंत कॉलेज असतं म्हणून काही जण थांबतात. काहींना बसेस 12 नंतर असतात म्हणून काही जण थांबतात. पण काही असे असतात की बसेस जरी 12ला असल्यात, कॉलेज जरी 11:30 पावणे 12चं असतं, या गोष्टी नगण्य मानत इथला प्रत्येक तास स्वतःच्या अध्यापनासाठी स्वतःला ज्ञान घेण्यासाठी थांबलेले असतात. आणि अशा थांबलेल्यांमध्ये मला वाटतं मधल्या सुट्टीनंतरचे आपण आहात. खरोखर बाबासाहेबांना जर या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची असेल तर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्ञान हेच एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत मित्र हो. आणि म्हणून 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. खरं म्हणजे 14 एप्रिल साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये महाविद्यालयांमध्ये शाळा चालू महाविद्यालय चालू असतात, पण विद्यार्थी मात्र त्यावेळेस येत नसतात. आणि म्हणून 14 एप्रिलचा दिवस तसा सुटीचा पण दिवस असतो. म्हणून बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या जीवनावरती त्या ठिकाणी अशा पद्धतीचा विचार ऐकण्याची फार संधी कमी मिळते. आणि म्हणून कदाचित आजचा हा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांसाठी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं 14 एप्रिलचा दिवस हा जागतिक स्तरावरती युनोने ज्ञान दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे. नॉलेज डे म्हणून. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्मदिवस ज्ञान दिवस म्हणून साजरा करणं हे जागतिक पातळीवरती घडतंय. आणि ज्या भारताकडे आजही अनेक राष्ट्र जे स्वतःला मोठे समजतात
त्या राष्ट्रांनी ही प्रेरणा घ्यावी असा महापुरुष आपल्याकडे आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता नुसत्या एका जातीचे नाही, एका पंथाचे नाही, एका धर्माचे नाही, एका देशाचे राहिलेले नाहीत. ते जागतिक स्तरावरती असलेले खऱ्या अर्थानं ज्ञानसूर्य आहे. आणि म्हणून या ज्ञानसूर्याच्या जीवनावरती थोडा प्रकाश टाकावा म्हणून मी या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. मित्रहो, मी धाडसाने असा प्रश्न आपल्या सगळ्यांना करणार आहे की आपल्यापैकी किती जणांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिलेला नाही? इथं पाहिला आता म्हणून कदाचित असं प्रश्न करू शकतो. नाही पाहिला व बाबासाहेब आंबेडकर, नाही माहिती. चला, सगळ्यांनी बाबासाहेबांचा फोटो पाहिला आहे, इथपर्यंत आहे. आपल्यापैकी किती जण असे आहात की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र वाचलेलं आहे? माझा दुसरा प्रश्न आहे की असे किती जण आहेत की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र वाचलंय? म्हणून माझ्या दुसऱ्या प्रश्नाला जवळपास एखाद दोन तरी हात वरती येतात अशी अपेक्षा असते. पण जसा जसा दिवस वर्ष लोटतायत ना तसतसे हात कमी कमी होत चालले आहेत. आणि म्हणून एकाही विद्यार्थ्याचा हात वरती नाहीये. हे तुमचं दुर्दैव की आम्हा शिक्षकांचं दुर्दैव की जी शिक्षण पद्धती आम्ही सुरू केलेली आहे त्या शिक्षण पद्धतीचं दुर्दैव हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. मी पुढे तिसरा प्रश्न पुन्हा करतोय की किती मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन चरित्र कुठेतरी भाषणामध्ये ऐकलंय? बाबासाहेबांचे जीवन चरित्र मी भाषण ऐकलंय. पूर्ण हात वरती करायचा. 1 2 3 4 5 6. यूट्यूबला नाही, प्रत्यक्ष ऐकलाय. हात खाली करा. 1 4 5 मुलांनी बाबासाहेबांचं जीवन चरित्र ऐकलेलं आहे. म्हणजे आपण एकूण टक्केवारीचा विचार केला तर या वर्गात सभागृहात बसलेल्या 1% पण तो होत नाहीये. 1% पकडूया, म्हणजे 99% मुलांना बाबासाहेबांचं जीवन चरित्र पुस्तकातनं माहित नाही. 99% मुलांना बाबासाहेबांचं जीवन चरित्र व्याख्यानातून भाषणातून माहिती नाही. मग म्हणून हा कदाचित आपल्या महाविद्यालयाचा खटाटोप आहे. एकाला विचारलं, तू वाचतो का रे? तो म्हटले वाचतो ना. म्हटलं काय वाचतो? तो म्हटले मी चेकबुक वाचतो, माझं पासबुक वाचतो आणि अलीकडे फेसबुक वाचतो. म्हणजे चेकबुक, पासबुक आणि फेसबुकच्या पलीकडे आमची पिढी नाहीये. आता इथं बाबुल सर बसलेले नाहीयेत. मी एक पद्धत आता सुरू केली आहे. एखादं चांगलं पुस्तक वाचलं मी खरेदी करतो. मला सकाळी पण एखादा फोन आला की सर तुमच्याकडे लज्जा नावाची कादंबरी आहे का? म्हटलं हो, मी महाविद्यालयात असताना वाचली पण माझ्याकडे स्वतःकडे नाही, पण म्हटलं मी खरेदी करतो. आता एक पुस्तक आता वाचलं की जे वाचणारे आहेत माझ्यासारखे त्यांच्यापर्यंत मी स्वतः पुस्तक घेऊन जातो. तू वाच, आट घालतो आणि कोणालाही देत नाही. कारण त्या गोष्टींचं त्या ठिकाणी किंमत झाली पाहिजे. आणि म्हणून वाचल्याशिवाय पर्याय नाही आहे. बाबासाहेबांचं जीवन चरित्र आणि त्यांच्या चरित्रातनं, त्यांच्या जीवनातनं त्यांनी दिलेला संदेश हा या ठिकाणी मी सांगणारच आहे. सगळीकडे सगळ्या प्रकारची सुबत्ता असणार ना, सगळ्याकडे आपल्याला ग्रंथालय आपल्याकडे उपलब्ध असताना, वाचनालयाचे वेगवेगळे आपल्याला पर्याय उपलब्ध असताना आम्ही पुस्तकांपर्यंत जात नाहीये. मग आम्ही आमचं जीवन चरित्र घडवणार तरी कसे आहोत? आणि ज्या वेळेस बाबासाहेबांच्या जीवन चरित्राकडे आपण जाणार त्यावेळेस कळेल की एखादा माणूस किती विपरीत परिस्थितीतून स्वतःला घडवतोय.
मुळात बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर पुन्हा प्रश्न येतो की बाबासाहेब अशा जातीतून येतात. आज जात परंपरा पद्धत नाहीये, कागदावर नाहीये. समाजामध्ये अजूनही त्या ठिकाणी भेदाभेद, उच्च निस्त, श्रेष्ठ कनिष्ठ हा वाद आहेच. राज्यघटनेने कदाचित तो वाद कमी करण्याचा प्रयत्न केला असेल, पण बाबासाहेब अशा कालखंडात येत आहेत की ज्या कालखंडामध्ये जातीयतेचे सगळे सगळे अनुभव बाबासाहेबांनी ऐकले. कारण बाबासाहेब ज्या जातीतून येतात त्या जातीला कोणत्याही प्रकारचा कोणताही अधिकार नाहीये. पण शिक्षणाचं तर लांबच गोष्ट आहे. कारण आमच्या समाजामध्ये भारतीय संस्कृतीला आम्ही अत्यंत श्रेष्ठ समजतो, पण त्या भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी वेदना देणाऱ्या आहेत आणि त्या आम्हाला मान्य कराव्याच लागतील. मग आम्ही त्याला कितीही मुलामा देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा. मुळात आपल्याकडे चातुर्वर्ण व्यवस्था होती आणि ह्या चातुर्वर्ण व्यवस्थेतल्या सगळ्यात खालचा जो वर्ण त्या ठिकाणी आहे तो क्षुद्र वर्ण. अगदी रीतसर आपल्या वेदांमध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे. पुरुष सूक्तातील त्या ठिकाणी ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तामध्ये या चातुर्वर्ण व्यवस्थेची रचना आहे. गुलामाला जोपर्यंत गुलामीची जाणीव करून देत नाही तोपर्यंत आपण गुलाम आहोत हेच आपल्याला कळत नाही. आणि म्हणून ऋग्वेदा काळापासून सुरू असलेली ही चातुर्वर्ण व्यवस्था आपल्याला असंच जगावं लागतं. आपल्याला अशा पद्धतीने मडकच घालावं लागणार आहे. आपल्याला अशा पद्धतीनेच त्या ठिकाणी वरच्या वर्णाच्या लोकांची सेवा करावी लागणार आहे. ही मानसिकता झालेली आहे. मग या मानसिकतेतून लोकांना काढण्यासाठी थोडाफार प्रयत्न त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी केला हे आपल्याला माहिती आहे. पण तो प्रयत्नही छोटासा आहे. मग आमच्याकडे एकदम परिवर्तन कसं आलं? आम्ही इंग्रजांना लाख शिव्या घाला, इंग्रज वाईट होतेच, पण इंग्रजांनी त्यांच्या सोबत काही गोष्टी आणल्यात ज्यामुळे भारतीय समाजातल्या खालच्या वर्गाच्या लोकांच्या जीवनामध्ये जीवन प्रकाश त्या ठिकाणी निर्माण झालाय. आणि त्यांनी आणलं त्यांच्या सोबत त्यांचं शिक्षण. मान्य आहे आम्हाला मॅकॉलॉने त्या ठिकाणी मॅकॉली पद्धत आली वगैरे, पण तरी सुद्धा या शिक्षण पद्धतीमुळे किंवा इंग्रजांच्या कालखंडामध्ये इंग्रजांना सैनिकांची आवश्यकता होती. त्या सैनिकांसाठी अशी कोणतीही रचना ठेवली नाही. जो लढू शकतो, ज्याची मरायची इच्छा आहे सैन्यामध्ये तो येऊ शकतो. अशा वेळेस खालच्या वर्णाच्या लोकांना त्या ठिकाणी संधी होती. पण तिथेही गंमत आहे. तिथून या खालच्या वरच्या वर्णाच्या लोकांना कळायला लागलं की अरे आपणही यांच्यासारखे आहोत. आपल्या सगळ्यांना एक घटना माहिती आहे, 1857चा उठाव. आणि 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण पण आपल्याला माहिती आहे. काय कारण होतं? मी फार धाडसाने प्रश्न करतो इतिहासाचा, आणि हे सगळ्यांनी आपल्याला 10वीच्या 9वीच्या पेपरमध्ये लिहून आपण पास होऊन 11वी 12वीत आला आहात. मी वेगळं सांगत नाहीये. 1857चं तात्कालिक उठावाचं कारण होतं काडतूस प्रकरण. त्या काडतुसांना गायीची चरबी आणि डुकराची चरबी लावलेली होती. डुकराची चरबी याचा अर्थ मुसलमानांना ते निषिद्ध आहे. आणि गाय म्हणजे हिंदूंना पवित्र. आता तर काय राजमाता झाल्या गाय माता, तो विशेष नाहीये. त्या गायीची चरबी त्या काडतुसांना लावली आहे. गाय म्हणजे हिंदूंना त्या ठिकाणी काय पवित्र आहे. म्हणजे आपल्या मातेला गायीला आपण तोंडात घेणार म्हणजे काडतूस तोडणार. तिथून क्रांती झाली इथपर्यंत माहिती आपल्याला, हे सगळ्यांनी ऐकलंय. पण त्या काडतुसांना गायीची चरबी लावलेली आहे हे कोणी आणि कसं सांगितलं ते कदाचित मला नाही माहिती. इथे किती जणांना माहिती आहे. त्याचं घटना अशी आहे की इंग्रजांच्या सैन्यामध्ये 4ही वर्णाचे लोक आहेत. म्हणजे मराठा आहे, ओबीसी आहे, ब्राह्मण आहे आणि शूद्र आहे. सगळ्या वर्णाचे सैन्य आहे. पण गंमत अशी आहे की ते एकमेकांमध्ये कधीच राहत नव्हते. जसे आपण आता सगळे एकमेकांच्या सोबत वावरतोय तसं नव्हतं. म्हणजे मग काय व्हायचं, मराठ्यांचा तंबू वेगळा, मराठा जो आहे त्या सैनिकांचा तंबू वेगळा,
आणखी त्या ठिकाणी माळी असतील त्यांचा तंबू वेगळा, आणि विशेषतः शूद्रांचा, खालच्या वर्णाच्या सैनिकांचा तंबू अत्यंत वेगळा. स्वयंपाकाचा विचाराल तर प्रत्येकाने आपापल्या तंबूमध्येच त्या ठिकाणी स्वयंपाक करायचा. विशेषतः शूद्रांनी तर अजिबात तिकडे जायचं नाही. अशा वेळेस शूद्रांतला एक सैनिक आपली स्वतःची ड्युटी संपवून त्या तंबूमध्ये परत येतोय, आणि त्यावेळेस उच्चवर्णीय सैनिकांच्या घराजवळून, तंबूजवळून जो जातोय, त्या उच्चवर्णीय सैनिकांच्या तंबूच्या बाहेर पाण्याचा माठ भरलेला आहे बघा. आणि त्या सैनिकाला पाण्याची तहान लागली आहे. जसं आपल्यालाही पाण्याची तहान लागली की आपण त्या ठिकाणी खाली जाऊन पाणी असतं तिथं आपण पितो. आधी तर आपण स्टाफ रूम मध्येच ठेवत होतो. तुम्हाला कोणी हटकत नाही पाणी प्यायला की या प्या, आता तिथं गर्दी होते म्हणून बाहेर ठेवतो, पण तुम्हाला कोणी म्हणत नाही असं करू नका. गंमत अशी आहे, त्या क्षुद्र सैनिकाला पाण्याची तहान लागली आहे म्हणून त्या माठाजवळ जाऊन तो पाणी पितोय. ते पाणी पिताना त्या वरच्या वर्णाचा जो सैनिक आहे तो तंबूतून बाहेर आला आणि त्या क्षुद्र सैनिकाला त्या ठिकाणी शिव्या हसडतोय. तुझी हिंमतच कशी झाली हे आणि ते का, तू अशा पद्धतीने आमच्या माठाला हात लावल्यामुळे आमचा माठ काय झालाय, विटाळलाय. म्हणजे एखाद्या क्षुद्राने सवर्णीयांच्या पाण्याच्या माठाला हात लावला की तो विटाळतो, म्हणजे ते सगळं पाणी फेकावं लागेल. मग ते पंचामृत त्या ठिकाणी आणायचं. आता ते पंचामृत काय भानगडे ते शोधत बसा. त्यातलं गोमूत्र त्या ठिकाणी, म्हणजे गोमूत्र अंगावर शिंपडले की माणूस पवित्र होऊन जातो, असं पवित्र झाले की करत राहा पाप. मग त्यावेळेस गंमत अशी आहे की सवर्णीय सैनिक ज्यावेळेस क्षुद्राला असं म्हणतो की आमचा धर्म बुडवला, विटाळला, त्यावेळी तो सैनिक असं म्हणतो की अरे माझ्या पाणी पिण्याने त्या ठिकाणी तुमचा धर्म बुडाला असं म्हणतोय, तुमच्या पाण्याचा विटाळ झाला असं म्हणतायत. पण उद्यापासून तुमच्या आमच्या हातामध्ये जी काडतुस दिली जाणार आहेत, ज्या काडतुसांना आपण तोंडाने तोडणार आहोत, अरे त्या काडतुसांना काय, गायीची चरबी त्या ठिकाणी लावलेली असेल. म्हणजे स्वतःच्या गायीला तुम्ही माता म्हणतात, त्या मातेला स्वतःच्या तोंडातनं ज्यावेळेस त्या ठिकाणी काडतूस तोडणार त्यावेळेस तुम्हाला विटाळ होणार नाही का, त्यावेळेस तुमचा धर्म बुडणार नाही का, असं ज्यावेळेस तो सांगतो तेव्हा त्याला ही बातमी कळते सवर्णीयाला की असं असं घडतंय. नंतर तो 1857चा उठाव झालाय. अशा असंख्य वर्ष या गुलामगिरीमध्ये या लोकांना राहावं लागलंय. पण इंग्रजांच्या कालखंडापासून स्वतःला त्या ठिकाणी स्वतःची हळूहळू जाणीव व्हायला लागली आहे. यातलेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील जे आहेत, थोडे शिकले आहेत, मालोजीराव सपकाळ त्यांचं नाव आहे, सैनिकांमध्ये आहेत, इंग्रजांच्या सैन्यामध्ये नोकरीला आहेत. आणि एखाद्या घरातला एखादा व्यक्ती छोट्याशा का त्या ठिकाणी नोकरीला लागला की त्याचं घर बदलतं. हा सामाजिक सिद्धांत आहे, मी नाही सांगत आहे, आणि तो सत्यतेच्या आधारावरती, सर्वेक्षणाच्या आधारावरती आहे. मालोजीराव सपकाळांना लक्षात आलं की अरे, कारण मालोजीराव त्या इंग्रजांच्या सैनिकांमध्ये राहत असताना त्यांचं वागणं, बोलणं, उठणं, चालणं हे सगळं पाहिलं की अरे आपण असं नाही करू शकत का. मग बाबासाहेबांच्या ज्यावेळेस, आता बाबासाहेबांच्या बालपणाच्या प्रसंगाकडे गेल्यानंतर फार गमतीशीर भाग आहे खरं. म्हणजे मालोजीराव सपकाळ आणि त्यांच्या धर्मपत्नी भीमाबाई, म्हणजे बाबासाहेबांच्या आईचं नाव भीमाई आहे. 13 मुलं झाली आहेत, त्यातली 7 मुलं वारलीत. आणि बाबासाहेब जे आहेत, भीमा ज्यांचं नाव आहे आईच्या नावावरून त्या ठिकाणी गेले. शेवटचा पत्ते ज्याला शेंडेफळ आपण म्हणतो. गंमत पहा, जन्माला आल्यापासूनचा संघर्ष भीमाला करावा लागतोय. कारण भीमा 6 वर्षांची असताना स्वतःची आई वारली आहे. बाबासाहेबांची आई, बाबासाहेब 6 वर्षांचे. मी भीमा मुद्दाम बालपण सांगतोय म्हणून ते नाव सांगतोय. ज्यावेळेस तारुण्यात येईल त्यावेळेस कदाचित बाबासाहेब शब्द वापरेल. 6 वर्षांचे असताना वारलेत. एखाद्या ज्याची आई वारली ना त्याला आई विचारा आई काय असते, त्याचे वडील वारले असतील त्याला विचारा वडिलांचं महत्व काय. आणि म्हणून अशा याही परिस्थितीमध्ये भीमाला त्या ठिकाणी सांभाळलंय भीमाच्या आत्यानं, मीराई तिचं नाव आहे. 6 वर्षापर्यंत आपल्या स्वतःच्या वस्तीमध्ये राहायचं. खरं म्हणजे भीमाचं लहानपण, त्यांचं बालपण, त्यांचं पाहिलं ते अत्यंत त्या वस्तीमध्ये
महारांच्या वस्तीतला भीमाचा चेहरा अत्यंत गोंडस आहे, दिसायला सुंदर आहे. सगळ्यांना त्या ठिकाणी त्या वस्तीमध्ये भीमा हवा असं वाटतोय, कारण त्याचं बोलणं, त्याचा चाणाक्षपणा, त्याचा हजरजबाबीपणा. त्यामुळे वस्तीतल्या प्रत्येक घरामध्ये, जसं आपण त्या कृष्णाच्या नटखट कहाण्या ऐकलेल्या आहेत, कृष्ण जसा सगळ्या त्या मथुरेमध्ये त्या ठिकाणी फिरतोय, सगळ्यांना कृष्ण हवासा वाटतोय, तसा या भीमा त्याच्या वस्तीतल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला वाटतं की भीमा आपल्याकडे आला पाहिजे, आपल्याशी त्याने गप्पा मारल्या पाहिजे, आपल्याकडे त्याने जेवण केलं पाहिजे असं वाटतंय. त्यामुळे भीमाला वाटतं की हे जग खूप सुंदर आहे. पण ज्यावेळेस 6 वर्ष पूर्ण झालीत आणि 6 वर्ष पूर्ण झाल्यावरती मुलाचा पहिल्यांदा त्या ठिकाणी घरापासून, आपल्या वस्तीपासून जगाचा अनुभव घ्यायला तो बाहेर पडतो. कुठे? 6 वर्षानंतर पहिल्यांदा आपण समाज बघायला निघतो. तो समाज कुठे भेटतो? शाळेमध्ये. कारण त्या शाळेमध्ये अनेक जातीचे लोक येतात, अनेक भागातले लोक येतात, अनेक धर्मातले लोक येतात, अनेक गावातले लोक येतात, अनेक कुटुंबातले लोक येतात, अनेक कुटुंबातल्या कुटुंब पद्धतीच्या, त्यांच्या स्वभावांच्या सगळ्या पद्धतीच्या येतात. मग कोणी शिव्या देणारा, कोणी देव मानणारा, कोणी नास्तिक, कोणी आस्तिक, कोणी आणखी काय काय काय, सगळं आपल्याला जे काही मिळतं ते शाळेमध्ये मिळतं. आणि म्हणून शाळेला समाजाचं एक छोटंसं रूप असं म्हटलं जात आहे. भीमाचाही प्रवेश झालाय. पहिलीमध्ये ऍडमिशन त्या ठिकाणी घेतलं गेले, मालोजीरावांनी त्या ठिकाणी प्रवेश केलाय. पण गंमत अशी आहे, जसं तुमचं वयवर्ष 6 पूर्ण झालं की चट दिवशी तुमचं त्या ठिकाणी कुठल्या तरी शाळेमध्ये प्रवेश होतो, काही विशेष नाहीये. भीमाच्या वस्तीतला हा भीमा एकमेव असा आहे की जो शाळेत जाणार आहे. कारण या समाजातल्या लोकांना वाटतच नाही शिकावं, असं शिकून फायदा तरी काय असं त्या ठिकाणी वाटतंय. पण मालोजीरावांना वाटतं की शिकल्यानंच त्या ठिकाणी क्रांती होते आहे. पण गंमत अशी आहे, आदल्या दिवशी त्या ठिकाणी भीमाचं ऍडमिशन झालेलं आहे. ऍडमिशन झाल्या नाव लिहिलं गेलं भीमराव रामजी सपकाळे. नंतर ते आंबेडकर झाले, तो भाग वेगळा आहे. सपकाळ जात खाली कॉलम असतो. तुम्हाला समाजात कुठेही विचारू नका, पण तुमची जात जर कुठे पहिल्यांदा निघत असेल आणि प्रूव्ह करायचा आजही प्रयत्न झाला तर तो कुठे होतो? शाळेमध्ये. आता तर जे कास्ट व्हॅलिडिटीचं प्रकरण करत असतील त्यावेळेस जातीचं तुमची LC जी आहे ती मागितली जाते. तुमच्या आजोबाची, खापर पंजोबाची तिथं आहे का? तुमच्या खापर पंजोबाच्या याच्यावर तुमच्या जातीचं वर्णन, म्हणून तुमची जात तिथं लिहिली जाते. काय फरक नाही पडत आपल्याला आता. पण पहिल्यांदा त्या शिक्षकानं त्या ठिकाणी भीमराव रामजी सपकाळ, जात हिंदू, महार म्हणजे खालच्या जातीचा. बरं, प्रश्न असा होता, शाळा कोणाची आहे? सरकारची आहे, इंग्रजांची आहे. शिक्षक कोण आहे? खाजगी आहे. त्याला काही प्रवेश नाकारता येत नाही ना, कारण प्रवेश नाकारून त्यांनी इतकी वर्ष घालवली. कारण हिंदू संस्कृतीतल्या, हिंदू परंपरांच्या, वेदांच्या शाळांमध्ये यांना कधी प्रवेश मिळालाच नाही. आत्ता प्रवेश मिळतोय इंग्रजांच्या शाळेमध्ये. नोकरी करतायत भारतीय, पण भारतीय मानसिकता तिथून जात नाही ना. लगेच शाळेमध्ये सगळी चर्चा, काय हो महाराजा वस्तीतलं पोरग येणार आहे उद्यापासून शाळेमध्ये आपल्या. आणि तोपर्यंत सगळ्या वर्गामध्ये सवर्ण वस्तीतली पोरं होती. हा एकमेव असा आहे की त्या वस्तीतला येणार आहे. शाळेतल्या सगळ्या वर्गामध्ये चर्चा झाली शिक्षकांच्या. कारण शिक्षक शिकवणाऱ्या जवळपास 99.99% एकात राहिला असेल कुठेतरी म्हणून तो सोडतोय, सवर्णीय आहे. उद्यापासून म्हणजे महाराजचं पोरग बसणार. भीमाला वाटतंय पहिला दिवस बघा आपल्याही शाळेचा फार उत्सुकतेचा होता. तुम्ही नर्सरीला गेला असाल, रडला बिळला असाल, तो भाग वेगळा आहे. पण खरोखर पहिलीला, कारण तुम्ही नर्सरी ज्युनियर सिनियर गेली की पहिलीत मात्र उत्साहात असतो. कारण नवीन दप्तर, नवीन ड्रेस, नवीन त्या ठिकाणी बूट, नवीन पुस्तकं, छानपैकी तयारी करून आपण पहिल्या दिवशी शाळेमध्ये येतो. भीमालाही वाटतंय आपण आता शाळेत जाणार आहे, मुळात हुशार आहे रे. नवीन दप्तर घेतले, नवीन सगळं झालंय. मस्तपैकी दप्तर घेऊन त्या ठिकाणी मीरा आत्यासोबत शाळेत आलाय. सोडायला आत्या आली आहे. पण आधीच काय झालंय, शाळेमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांनी त्या ठिकाणी भीमा शाळेत आल्यावरती आधीच बाहेर बसवलाय. बाहेर बसायचं. भीमाला कळेना आपल्याला बाहेर का बसवलं. 6-7 वर्षाच्या पोराला बाहेर बसविण्याचा अर्थ तरी काय काढणार? काय काढणार अर्थ? त्याचं मन तरी किती मोठं आहे.
काहीच नाही ना. तर लहान मुलांचं मन अत्यंत कवळ आहे. मग त्याला कदाचित असं कळलं, थोडंसं वाटलं की अरे आपण काय झालं, शाळा भरून गेली होती आणि म्हणून काय झालं, आपल्याला आत्याने उशिरा सोडलं, उद्या लवकरच आपण निघायचं. आत्याला बी सोडायचं, जवळ तर शाळा आहे, पायी पायी आपण येऊ शकतो, लवकर यायचं म्हणजे आपल्याला पहिल्या नंबरला बसता येईल. आणि म्हणून तसाच त्या दिवशी त्याचा गेला. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तो त्या ठिकाणी आत्याला सांगतो, आत्या माझी लवकर तयारी कर, आज मला लवकर शाळेत जायचंय, मला 1 नंबर बसायचा आहे. शाळेत बी गंमत असते, लहानपणी आपण सगळेजण पहिला नंबर मिळावा म्हणून प्रयत्न करतो, दाटीवाटीने का असं भांडण करतो पहिल्या बेंचवर बसायची. आता मला कळालं, म्हणजे कॉलेज 11वी 12वी पासून सुरू होऊन जातं, 11वी पासून मागून बेंचेस भरतात आपले. पण आता तिकडे असं म्हटलंय की सर आता इकडे उलट सुरू झालंय, 9वी पासूनच मुलं मागून बसतात. म्हटलं असं, हो, इतकं परिवर्तन आहे. म्हणजे पहिलीला पहिल्या बेंचवर बसण्याचा आग्रह, 11वीला शेवटून पहिला बसण्याचा आग्रह. आम्हाला सांगावं लागतं, राजू माळी सरांना सांगावं लागतं, ए पुढे ये बाबा, मागे ऐकायला जाणार नाही, उलट आहे. आणि म्हणून पहिल्या नंबरवर बसायचं. बरं, बेंचेस त्यावेळेस नव्हते. आजही जिल्हा परिषदच्या 90% शाळांमध्ये बेंचेस नाही, खाली बसतो. आपल्यापैकी अनेक जण जिल्हा परिषद शाळेत शिकला असं तर खाली बसतो. सारवलेली ती शाळा, घरूनच आपलं काहीतरी चटई घ्यायची, भीमाने ती चटई आणली. 7 वाजेला, 7:30 वाजता शाळा भरते. 7 वाजता भीमा शाळेच्या गेट जवळ, तो शिपाई त्या ठिकाणी गेट उघडतोय, कोणीच आलेलं नाहीये. पहिल्यांदाच तो, आता भीमाला घाई झाली आहे, काय होतंय, लवकर लवकर वर्ग त्या ठिकाणी उघडले जातील. ज्या वर्गात तो बसणार आहे तो वर्ग त्या ठिकाणी शिपायाने उघडलाय, कोणीच आलेलं नाही. भीमाला आनंद आहे, मध्ये आलाय, स्वतःच्या दप्तरातली त्या ठिकाणी चटई जी आहे ती काढली आहे, त्या ठिकाणी टाकली आहे आणि बसलाय. हा, आता मला, मी पहिला आलोय ना, आता मला कशाला कोणी उठवतंय. आणि मग काय गंमत आहे, हळूहळू 7 वाजून 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, जसा जसा वेळ जातो, जसा 7:20ला आपण सुद्धा बेल झाली की कधी कधी आमच्या वर्गामध्ये 5च असतात, 10च असतात, मग 7:25ला, मग 7:30ला, मग सगळे काही काही VIP 8ला येतात. पण तिथं सगळे जसे यायला लागले तसे मध्ये येतो आपण. आता मुलंही 7:05, 7:10ला यायला लागली. त्याच्या वर्गातले जी मुलं आहेत बघा, गंमत अशी आहे की भीमाच्या शाळेमध्ये जसं कळलं तसं भीमाच्या शाळेतल्या मुलांच्या घरातही कळलं. मुलं तरी काय अशी काही भरून भरून नसायची, एकेका वर्गात 10, 12, 15 मुलं, ती बी सवर्णीय वस्ती यातली, पाटीलची पोरं, ब्राह्मणांची पोरं, देशपांडे कुलकर्णींची पोरं. दुसरी कोण येते शिकायला आणि कोणाला वेळ आहे. त्यामुळे घरोघरी लगेच गल्लीत कळलं, पाटलांच्या गल्लीमध्ये, मी मुद्दाहून पाटील म्हणून आपलं नाव घेऊन टाकतो, म्हणजे विषयच नाही. कुणी दुसऱ्या जातीचं घेतलं ते म्हणले, हो कळलं का, ते महाराजचं पोरगं उद्या येतंय. आपल्या पोराला त्या मम्मीने सांगितलं, उद्या ते येतंय ना महाराजल्या वस्तीत, त्याचं नाव बी घेईना, ते महाराजच्या वस्तीत ते पोरगं येते ना, त्याच्याजवळ बसायचं नाही आहे, हां त्याला बाहेरच बसवायला लावायचं. हां, म्हणजे आईने शिकवलं तेच मुलं करतात. सगळ्यांनी कर्णोपकरणी बातमी दिली, त्या पोराला बाहेरच बसवायचं. पोरं यायला लागली, त्यांनी पाहिली, अरे ती पण मध्येच बसलंय, ते पोरगं बाहेरच. दुसरं येते, काय भाऊ भाऊ मध्ये बसलं, तेही बाहेर. तिसरं, चौथं, 5वं सगळं दारावर. आपण बेल वाजून गेली, मास्तर ही आपली छडी, आपल्या हातातलं दप्तर घेऊन धोतर आवरत. पूर्वी धोतर असलेले मास्तर सगळे असायचे, आमच्यासारखे नाही. आणि आम्ही चुकून धोतर आता नेसायला लागलो, तुम्ही हसायचे, कारण काळानुसार आम्हाला तुमच्याबरोबर अपडेट राहावं लागेल ना. आम्ही अपडेट नाही राहिलो तर मग तुम्ही आमची चंपी करायची. त्यामुळे आम्ही अपडेट राहण्याचा प्रयत्न करतोय. जसे मुलं तसे शिक्षण. मास्तरी त्या ठिकाणी आपलं त्या सगळं साहित्य घेतलंय, धोतर घेऊन, काय रे चला मुलांना घुसामध्ये, चला 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 चला. त्यातला आगाऊ कार्ट एक असतं, एखादा प्रत्येक वर्गात असतो, तो काही विषय नाही. त्यातलं म्हटलं, सर सर बघा 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 काय बघा. सरांना वाटलं काय झालं. एक त्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की एखाद्या वर्गात एकही मुलगा जात नाही, म्हणजे वर्गात काही त्या ठिकाणी साप बीप आलाय की काय, अशा भावने तो बघा 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 बघा. आणि जसं मास्तर त्या ठिकाणी दारावर येतात आणि भीमा शांत, पहिलीच्या पोराला बसण्याचाच आनंद आहे. त्या आनंदामुळे तो बाहेर काय चाललंय तिकडेच बघत नाहीये. तुम्ही आत्ताही एखाद्या पहिलीच्या मुलाला, निरागस मुलाला, त्याला त्या ठिकाणी 5 रुपयाची एक लॉलीपॉपची चॉकलेट देऊन द्या, स्वर्ग सुख त्याच्यात आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, छोटे बच्चों का मन जो होता है वो खिलौनों के सौदागर होते हैं, बराबर है कि नहीं. और बड़े, बहुत बड़े बुजुर्ग जो होते हैं वो बुजुर्ग कफन के सौदागर होते हैं. म्हणजे मृत्यू पंथाला लागलाय व कधी मरण येईल. आणि सपनों के सौदागर तरुण असतात. प्रश्न त्या ठिकाणी अनेक आहेत, उत्तरे शोधण्याची दमक आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, स्वप्न बघण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, लहानग्यांमध्ये नाही आहे.
भीमामध्ये अजून ते नाहीये काय चाललंय, पण स्वप्न पाहणार आहे नंतर भीमा. जातीयतेचा अनुभव लहानपणापासून आहे. मास्तरांनी पाहिलंय आणि हटकलंय, ए ओट ओट म्हणून ओट, खेकसलंच आहे. भीमाला कळे ना काय झालं, उचल ते सगळं उचल निघ. 4 शिव्या हसडल्यात. आता काही मी त्या शिव्या सांगत नाही, नाहीतर काकी राहून जाईल. सरांनी भारी शिव्या दिल्या, या शिकून दो. म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो, कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये शिव्या मुक्त अभियान राबवलं जाते सर, NSSच्या मार्फत. एका गावाची तर बातमी, त्या गावात ज्यांनी शिवी दिली त्याला 500 रुपये दंड. आणि काही गावं तर शिव्यांसाठीच प्रसिद्ध आहे. काही तालुके तर नुसतं साक्री तालुका म्हटलं तरी. त्यामुळे काय हसडायचं, 4 शिव्या हसडल्या, चल बाहेर निघ. बिचारा भीमा रडवल्या चेहऱ्यानं. त्या ठिकाणी आपलं साहित्य सगळं मांडलेलं उचललंय. काय झालं कळे ना, बाहेर बाहेर. मला सांगा, तुम्हाला एखाद दिवशी आम्ही रागवतो वर्गात, काही बोलता आहात आणि थोडं रागवलं गेलं जोराने, तर तासभर तुमचं मन तरी लागतं काय? नाही लागत. मानवी स्वभाव आहे, नाही लागत त्या दिवशी. अरे आपण आपल्याला रागवलं कशाला सरांनी, टीचरांनी का बरं रागवलं, आपण काय एवढा गुन्हा केला होता, काय केलं एवढं, असं म्हणजे केलं भरपूर असतं, पण आपलं मन सांगतं काही केलं नव्हतं, कुठेच रागवलं, एवढं सगळ्यांसमोर आपला अपमान, आणि मग काय. अशा परिस्थितीत भीमा घरी गेलाय शाळा सुटल्यावरती, आणि तो आपल्या आत्या आयला विचारतोय, आत्या माझं काय चुकलं ग? काल कदाचित मी उशिरा शाळेमध्ये गेलो असेल म्हणून मस्तारांनी मला बाहेर बसवलं, पण आत्या मी आज तर लवकर गेलो ना ग आत्या, मग तरी मला बाहेर का बसवलं आत्या? आत्या अगं त्या मुलांसारखाच मी पण ना, मग तरी मला का बाहेर बसवलं? आत्या त्या मुलांकडे जे दप्तर आहे ना, तसंच दप्तर मला तू घेऊन दिलंस ना, तरी पण मला मास्तरांनी का बाहेर बसवलं? आत्या त्या मुलांनी जसा ड्रेस युनिफॉर्म घातलाय तसाच मी युनिफॉर्म मध्ये गेला असताना सुद्धा मला आत्या बाहेर का बसवलं? आत्या शिक्षक जे विचारतील प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकतो आत्या, तरी पण मला बाहेर का बसवलं? असे असंख्य प्रश्न तो आपल्या आत्याला विचारतोय. आणि आत्या आपल्या भीमाला, आपल्या भाच्याला जवळ घेते, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवता आत्या एवढंच म्हणते, भीमा तू जे प्रश्न विचारतोय ना, का आणि का, या काचे प्रश्न असंख्य वर्षांपासून आपला हा क्षुद्र समाज त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतोय भीमा, पण त्या काच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आजपर्यंत मिळाली नाहीत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून याच्यासाठी फक्त शिक्षण हेच महत्वाचं आहे. आणि मग अशा पद्धतीने तुला त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कितीही विपरीत परिस्थिती त्या ठिकाणी शिक्षणाच्या ठिकाणी तुला त्रास झाला तरी तो त्रास सहन करत तू शिक्षण घ्यायचं आहे. मधली सुट्टी झाली की आपण सगळे एकत्र डबा खातो, एकत्र खेळतो. मधली सुट्टी झाली की सगळे मुलं एकत्र डबा खायचे. भीमा त्यांच्यामध्ये नाही, कोपऱ्यात एकटा. पाण्याची तहान लागली, आपण सगळेजण त्या माठाजवळ जाऊ, त्याच्याजवळ. भीमाला तिथं पाणी पिण्याचा अधिकार नाही, घरूनच आणायचं, तिकडे प्यायचं. एकदा तर भीमाला खूप जोराने तहान लागली म्हणून तो शाळेच्या माठाजवळ जातोय. 4 पोरांनी हडकलं, ए शिवी घालूनच, कशाला आला इथं, मरतोस कशाला वगैरे वगैरे. कारण शिकायला तर बाहेरच आहे, पण मग अशा वेळेस त्या शाळेत काय मन रमणार आहे? अरे आपला आवडता मित्र ज्यावेळेस दिवशी शाळेत येत नाही, आपल्याला वाटतं की आपले मैत्रीण आज नाही, मित्र नाही, आपण जाऊ दे, आपण मी दांडी मारू. कारण मैत्रीचं वातावरण, माणसाच्या मनाच्या विकासाची मशागत फक्त आणि फक्त शाळेत होते. लक्षात घ्या, तुमचीच नाही, आमची पण. म्हणजे आता वर्क फ्रॉम होमचा तो विषय आलाय की जे घरी वर्क फ्रॉम होमचं काम करतायत त्यांची सायकोलॉजी बिघडली आहे. ते कोरोनाच्या काळामध्ये आपण 2 वर्ष बंदिस्त होतो, अनेकांनी त्या ठिकाणी मेंटली डिस्टर्ब झालेले आहेत, ते अजून सुधरत नाहीये. तुम्ही फार लहान होतात कोरोनाच्या काळात, फार म्हणजे 7वी 8वीला तुमची काहीतरी तुमचं त्यावेळेस होतं, पण जे बरोबर 11वी 12वीला होते त्यांची जर आता विद्यापीठ स्तरावरती चौकशी केली ना, ते अजून पण डिस्टर्ब आहे. म्हणून या ठिकाणी येणं महत्वाचं आहे. त्याही परिस्थितीनं पुढे जातोय. शेवटी आपल्या गावाकडच्या शाळेमध्ये आपलं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही हे त्या ठिकाणी रामजीला लक्षात आलंय मुलाचं, म्हणून मुंबईला आणलंय. कारण रामजी नंतर लष्करातली नोकरी सोडून फार मी रिपेल जात नाही, मला पुढे जायचंय. तिथून पुढे मुंबईला आले. लालबाग परळच्या भागामध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. तिथंही असंच आहे,
ते जाण्याआधी त्यांची जात पोचते, कारण एलसीवर आहे ना. तिथंही कोपऱ्यात बसायचं, मुंबईसारख्या ठिकाणी पण, शाळेत पण प्रश्नांची उत्तरं नाही असा फळा त्या ठिकाणी लावलेला असायचा मागून. एकदा तर गणिताच्या शिक्षकाने एक भूमितीचं प्रमेय त्या ठिकाणी लिहून दिलं, चला मुलांना कोणाला सोडवता येतं का, कोणाचाच हात वरती नाहीये. भीमा म्हणतो मी सोडून दाखवू का. मास्तरांना आश्चर्य वाटलं आणि या सगळ्या तथाकथित सवर्णीयांना वाटलं की याला कसं काय उत्तर येतंय, आम्हाला कसं येत नाही, तो याला कसं काय येतंय, म्हणजे काय बुद्धी काय कोणाच्या बापाची जहागिरी नाहीये. बुद्धिवंत कुणाच्याही घरामध्ये जन्माला येऊ शकतो, हेच लक्षात येत नाहीये. कोणालाच उत्तर येत नाहीये, पण भीमाचा हात वरती म्हणून मास्तर म्हणतात चल ये. आणि म्हणून शेवटच्या कोपऱ्यामध्ये बसलेल्या भीमा 8वी वर्गात आहे, त्या ठिकाणी उठतोय आणि तरा बेंच जवळ चालायला येतोय. तेवढ्याच सगळे पोरं ओरडतात सर 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 म्हणून. सरांना कळे ना काय झालं, अरे तुला येते का उत्तर, तू सोडवतोस का. नाही हो मला नाही सोडवत आहेत. मग कशाला ओरडतो, बैस खाली. नाही नाही. दुसरा म्हणले अहो एक आगाऊ. म्हणले काय, अहो त्या फळ्याच्या पाठीमागे आमचे डबे आहेत ना मधल्या सुटीत खाण्याचे. मग हा तो भीमा येईल ना, मग तो फळ्याला हात लावेल ना, मग फळ्याला हात लावला की डब्यांना त्या ठिकाणी विटाळ होईल ना, म्हणजे आम्ही मधल्या सुटीत उपाशी राहू ना. मास्तर म्हणले अरे कोणत्या जगात वावरताय हा, चला म्हणले उचला तुमचे सगळ्यांचे डबे. सगळे माकडासारखे पोरं उठले, आपले डबे फटाफट घेतले, जागेवर जाऊन बसून बघताय त्याला सोडवलं. अत्यंत अवघडातलं अवघड गणित भूमितीतलं ते प्रमेय भीमानं त्या ठिकाणी सोडवलं आणि मास्तरांनाही आनंद झाला. मास्तराने त्या ठिकाणी पहिल्यांदा 8वीच्या वर्गामध्ये सगळ्या वर्गाच्या समोर त्या ठिकाणी शाबासकी दिलेली आहे, कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर नाही. आणि एखाद्या वेळी छोटंसं बी कौतुक मुलांचं केलं ना, फक्त कौतुक करण्याची गरज आहे. अगदी घरात पण सुद्धा माझं छोटंसं कार्टून आहे, त्याला जर रागवलं हे करच असं म्हटलं की नाही करत, बरोबर आहे की नाही. तर म्हणले तुला फार येतात, छान येतो तुला लिहिता, असं बोलून दाखवा, तो पानभर इतकं छान लिहून दाखवेल. कारण कौतुक प्रत्येकाला आवडतो, मानवी स्वभाव आहे. अरे माणसाचं काय, अगदी कुत्र्याला बी तुम्ही प्रेमाने कौतुक कुरवाळलं की जवळ येतो, त्याला हार केले की तो हा करतो, साधं आहे. ज्याला ज्याला जीव आहे. अहो इथं बॉटनीच्या झुलॉजीच्या मॅडम त्या ठिकाणी बसलाय, प्राणीशास्त्रात वनस्पती शास्त्रात त्या एखाद्या प्लॅन्टला संगीत दाखवा, ते प्लॅन्ट पण चांगलं ग्रो करतं. सुभाष आझाद यांचं बोसांचं ते आहे, माणसं आहेत. आणि मग तिथून भीमाने ठरवलं शिकायचं. कुठून शिकायचं, हे सगळे शिक्षक भेदाभेद करतात ना, सगळ्यांचं ज्ञान कुठून मिळतं, पुस्तकात ना. मग पुस्तकाकडे वळले. अवांतर वाचनाची प्रचंड भूक होती. वडिलांनीही जे पुस्तक मागितलं ते पुस्तक आणून दिलंय. वेळ प्रसंगी पैसा नसताना वडील आपल्या मुली त्या मुंबईमध्ये सासरी असायच्या त्यांच्याकडे जायचे, उसने पैसे मागायचे. कधी कधी मुलींकडे पैसे नसायचे, सोन्याचे दागिने मुली द्यायच्या, ते गहाण ठेवायचं, पैसे घ्यायचे, पुस्तक घ्यायचं, कधी कधी दागिने गहाण त्या ठिकाणी सोडवायचं. अशातनं बाबासाहेबांनी स्वतःला त्या ठिकाणी ज्ञानसंपन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातनं बाबासाहेब पुढे जात आहेत. एकदा तर असंच, आणि बरं वाचायला घरामध्ये काही टेबल फॅन पंखा काहीच नाही, 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10 लोक राहत आहेत. आपला स्वतःचा मोठा भाऊ आनंदा जो आहे बाबासाहेबांचा, भीमाचा, त्याचं शिक्षण वडिलांनी थांबवलं, कारण भीमाचं शिक्षण झालं पाहिजे. भावाचं शिक्षण व्हावं यासाठी मोठ्या भावाचं शिक्षण थांबलंय, हे कदाचित अनेकांना माहिती नाही. म्हणजे राम लक्ष्मणाचं आपण जे उदाहरण देतो कदाचित या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यानंतर भीमा मागे वळून कधी पाहत नाही. जवळ असलेल्या बागेमध्ये त्या ठिकाणी जायचं, संध्याकाळ झाली की तिथं वाचत बसायचं. आणि त्या वाचनातनं त्या ठिकाणी भीमाने त्या ठिकाणी स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. नंतरच्या काळामध्ये BAचं शिक्षण पूर्ण केलं. आता BAचं शिक्षण करतानाही त्या ठिकाणी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीतून बाबासाहेबांनी स्वतःचं BAचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर आणखी वरचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणून परदेशी विद्यापीठांमध्ये जायचं. का जायचं की जास्तीत जास्त शिक्षण घेतलं तर कदाचित आपल्याला त्या ठिकाणी भारतीय समाज जो तथाकथित उच्चवर्णीय स्वतःला समजतो तो आपल्याला स्वीकारेल. म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी परदेशामध्ये इंग्लंडमध्ये जाऊन त्या ठिकाणी, आता ते परदेशातल्या शिक्षणाचे स्वतंत्र 2 तास होऊ शकतात, किती हालात कितनं त्या ठिकाणी शिक्षण केलंय. अशा पद्धतीने महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, महाराष्ट्रातले कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्या शिष्यवृत्तीच्या आधारावरती या ठिकाणी भीमानं त्या ठिकाणी परदेशातून MA DLiT जवळपास 35 डिग्र्या
नुसत्या कागदोपत्री नाही बरं. 35 डिग्र्या, इथे मी 2-4 डिग्र्या घेतल्या तरी मी इतका फुगून चालतो ना, मला असं वाटतं की माझ्यासारखं कोणी शिकलेलं नाही. यांनी जर मला डॉक्टर म्हटलं नाही तर कदाचित मला राग येईल असं मला वाटतं. कारण मानवी स्वभाव आम्ही तितक्या बाबासाहेबांच्या उंचीला जात नाही ना, हा प्रॉब्लेम. एवढं सगळं शिक्षण झाल्यावरती आत्ता तरी हा समाज स्वीकारेल असं वाटतंय. कारण एवढा उच्च शिक्षित व्यक्ती भारतामध्ये तेव्हा कुणीच नव्हतं. विषय आला नोकरीचा, मग कुठे नोकरी करायची? ज्या महाराजा सयाजीराव गायकवाडांनी आपल्याला शिष्यवृत्ती दिली त्यांच्या संस्थेत नोकरी करायची. त्यांच्या संस्थेत नोकरीला लागले. कोणत्या पदावर लागले ऐकून घ्या. आपल्या भाषेमध्ये क्लास 1 अधिकारी. आता गंमत अशी, वा, आता क्लास 1 अधिकारी म्हणून नोकरी लागल्यानंतर पण काय मानसिकता आहे ती बघा. नोकरीला लागल्यावरती बाकीचे त्यांच्या हाताखाली जे आहेत ते सगळे काय आहेत, उच्चवर्णीय आहेत, पण पदाने काय आहेत, खालचे आहे. क्लेरिकल, हे ते, शिपाई पासून. बाबासाहेब पदाने उच्च पदावरती आहेत, जातीने कनिष्ठ आहे. गंमत अशी आहे, बाबासाहेब त्या ठिकाणी आपल्या शिपायाला फाईल मागतायत ऑफिसमध्ये. जसं आम्ही आमचं काही काम असेल तर आपल्या शिपायांना सांगतो, वंदनाताई हे द्या, कृष्णाभाऊ ते द्या, आणून द्या, मी सांगत असतो. तसं बाबासाहेबांनी आपल्या हाताखालच्या शिपायाला फाईल आणून द्या असं म्हटलंय. तो शिपाई फाईल घेण्यासाठी त्या कपाटात जातो, फाईल आणतो आणि बाबासाहेबांच्या टेबलावर वरूनच टाकून देतो. बाबासाहेबांचं लक्ष आलं की वरून का टाकली असेल, घाई झाली असेल म्हणून ठेवून दिली असेल, म्हणून पुन्हा दुसरी फाईल मागवली आहे. ती दुसरी घेऊन आहे, पुन्हा दुसरी फाईल आणली आहे. ती फाईल ही बाबासाहेबांच्या टेबलावर वरून फेकली जाते. तिसऱ्यांदाही तसंच करतोय. मग बाबासाहेब त्याला विचारतात की बाबा रे, मी तुला फाईल मागवली, काही घाई नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, तरी ती फाईल तू वरच्यावर त्या टेबलावर काय फेकतोय? हातात दे ना माझ्या, मी काही कामात नाही, तू माझ्या हातात का देत नाहीये? त्यावेळेस त्या शिपायानं जे उत्तर दिलंय ते उत्तर पुढच्या आयुष्यामध्ये भीमरावला बाबासाहेब करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. कारण इथपर्यंत भीमराव स्वतःच आयुष्य बघत होता. मी मोठा झालो, मला एवढ्या डिग्र्या मिळाल्या, मी इथपर्यंत पोहोचलो, मी वरच्या अधिकारी झालो, आता माझं मस्त झालंय. आता काय, माझीच डिग्री, माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी. कारण त्यानंतर बाबासाहेबांचं लग्न वयाच्या 17व्या वर्षी झालं. मी ते कट केलं कारण मला तिथपर्यंत जाणं शक्य नाहीये. आता मस्तपैकी आपलं लग्न त्या ठिकाणी काय झालंय, एवढा नोकरीचा हुद्दा लागलाय, मस्तपैकी बायकोला त्या ठिकाणी घ्यायचं, मस्तपैकी सॅटर्डे संडे त्या ठिकाणी फिरायला जायचं, मस्तपैकी 2-4 मुलं त्या ठिकाणी होतील, त्यांना त्या ठिकाणी फॅमिली असं फिरायला जायचं. क्लास 1 अधिकाऱ्याला लाईफ तरी काय बघून घ्या. असं मस्त जगायचं आहे. म्हणून भीमराव विचार करतोय, आपले शिकलो, बाकी गेले खड्ड्यात, काय फरक पडतोय? आजही तसंच आहे. त्या समाजातल्या वरच्या लोकांनी आपल्या समाजातल्या खालच्या लोकांना वरती खेचण्याचा प्रयत्नच नाही केलाय, म्हणून तो समाज तिथंच राहिला. पण गंमत होते, भीमरावला बाबासाहेब करण्याचं कारण तो शिपाई आहे. तो शिपाई असं म्हणतो, बाबासाहेबांनी म्हटले की हातात फाईल दे ना, तेव्हा तो शिपाई असं म्हणतो, मी तुमच्या हातात फाईल देऊ शकत नाही. का रे? का म्हणजे मी तुमच्या हातात जर फाईल दिली तर काय होईल? विटाळ होईल ना, विटाळ. कारण मी वरच्या वर्णाचा आहे. मी तुमच्या हातात फाईल दिली, तुमच्या हाताला स्पर्श होईल, तुमच्या हाताला स्पर्श झाला की मला विटाळ होईल, मला विटाळ झालं की मी मला घरी जावं लागेल, घरी गेल्यावरती मला आंघोळ करावी लागेल, ते मूत्र त्या ठिकाणी शिंपडावं लागेल, आणि हे मी करू शकत नाही. म्हणून मी असाल साहेब, पण आमच्या जातीपेक्षा खालचे, म्हणून आम्ही अशीच फाईल तुमच्या टेबलावर फेकेल, तुम्हाला जे करायचं असेल ते करा. कदाचित त्या एकट्या शिपायाची ती मानसिकता नाहीये, या वरच्या वर्णाच्या सगळ्या माणसांची ही मानसिकतेचे प्रतिनिधित्व आहे. त्या बाबासाहेब त्याच्याकडे बघत राहिले. त्या संध्याकाळी बाबासाहेब आपलं ऑफिस कार्यालय सुटल्यावरती गावाच्या बाहेर गेले मित्र हो, आणि एका झाडाच्या खाली त्या ठिकाणी बसून ढसा ढसा रडायला लागले. ही काय ही माझी अवस्था आहे? अरे मला वाटलं होतं की कदाचित माझ्या शिक्षणानं तरी हा समाज, वर्चवर्णीय समाज मला स्वीकारेल,
अरे एवढ्या डिग्र्या घेतल्या, एवढ्या वरच्या हुद्द्यावर मी त्या ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर ही या लोकांची ही मानसिकता आहे की हे आजही मला खालच्या दर्जाचे समजत आहे, तर मग मी ज्या समाजातनं येतो तो माझा समाज, त्या समाजाची काय अवस्था असणार आहे. बस त्या दिवसाच्या त्या ढाळाखालच्या बाबासाहेबांच्या त्या अश्रूंना क्रांतीची रूप प्राप्त झाली. बस इथून माझं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य संपलं. इथून आता समाजासाठी जगायचं, समाजासाठी सगळं करायचं. आणि तिथून बाबासाहेब पूर्णतः समाजाच्या कामाला त्या ठिकाणी झोकून देतात, नोकरी सोडतात. अनेक प्रकारचे हाल अपेष्टा झाले आहेत. अहो बाबासाहेब ज्यावेळेस परदेशामध्ये शिकायला होते, लग्न झालेलं होतं, आपली बायको त्या ठिकाणी आपल्या भावाच्या घरी त्या ठिकाणी राहत होती. अक्षरशः खायला नव्हतं, मजुरी करायच्या. बाबासाहेब तिकडे डिलीट होत असताना त्यांच्या रमाई त्या ठिकाणी धर्मपत्नी गोवऱ्या विचारायला जायचं शेतावर, त्या विकायच्या. फार चरित्र खतरनाक आहे. पण संपलं आता. समाजासाठी जे जे कष्ट करावे लागेल ते करेल. मग त्यानंतरचा झालेला त्या ठिकाणी 14 तळ्याचा सत्याग्रह, जिथं पशु पक्षी डुकर गाई सगळेजण पाणी पिऊ शकतात, पण खालच्या दर्जाच्या क्षुद्र वर्णाच्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नाही, म्हणून तो 14 तळ्याचा सत्याग्रह त्या ठिकाणी झाला. तुम्ही आम्हाला सारखे समजतात, मग माणसांसारखं समजतात, तर मग आम्हाला सगळा अधिकार नाही, मंदिरामध्ये प्रवेशाचा अधिकार का नाही. म्हणून आपल्या नाशिकच्या काळाराम मंदिर, तुमच्यापैकी किती जण गेलेत मला माहिती नाही, आणि गेले नसाल तर नाशिकला गेलं तर ते मंदिर आजही आहे, अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचं आहे. त्या काळाराम मंदिरामध्ये मंदिर प्रवेशाचा त्या ठिकाणी सत्याग्रह बाबासाहेबांनी नंतरच्या काळात केला. मनुस्मृती, ज्या मनुस्मृतीमध्ये त्या ठिकाणी या सगळ्या चातुर्वर्ण व्यवस्थेचं लेखन त्या ठिकाणी केलंय. जातीयता जो ग्रंथ मांडणं करतो त्या ग्रंथाचं त्या ठिकाणी दहन करायचं म्हणून मनुस्मृतीचं दहन त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेलं आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत. आपल्या स्वतःच्या समाजाला त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न केलाय. बाबासाहेब पुन्हा पुन्हा तथाकथित धर्म मार्तंडांना सांगतायत की तुम्ही आम्हाला माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न करा, आणि जर तुम्ही आम्हाला माणसांसारखं वागणार नसाल तर आम्हाला नाइलाजास्तव धर्म परिवर्तन करावं लागेल, आम्हाला दुसऱ्या धर्मामध्ये जावं लागेल. बाबासाहेबांनी आज सांगितलं आणि उद्या धर्म परिवर्तन केलं असं नाही. जसं राजकीय जे आहेत राजकारणी आज या पक्षात सकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतात, तसं बाबासाहेबांनी केलं नाही. जवळपास 1 वर्ष बाबासाहेब थांबतात. आता तरी आम्हाला मंदिर प्रवेश त्या ठिकाणी मिळेल, आता तरी आम्हाला माणसांसारखं पाणी प्यायला द्याल, आता तरी तुमच्या लग्न सोहळ्यांमध्ये आम्हाला बोलवाल, आता तरी तुम्ही आम्हाला तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये बोलवा. पण नाही, काही फरक पडला नाही. शेवटी त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेकांना वाटलं की बाबासाहेब त्या ठिकाणी धर्म परिवर्तन करणार आहेत. मग काय करायचं, आपल्या धर्मामध्ये बाबासाहेब एकटे जाणार नव्हते. बाबासाहेबांना मानणारा सगळा बाबासाहेबांचा अनुयायी समाज जो आहे त्यांच्यासोबत त्या धर्मात जाणार होता. मग ख्रिश्चनांना वाटलं तिथं संधीच होती, कारण इंग्रज ज्या काळात इथं आलेत, लक्षात घ्या, त्यांनी स्वतःसोबत त्यांचा धर्म पण आणला. तुमच्या आमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव जवळ मुंदरवाड नावाचं गाव आहे. ज्या मुंदरवडला 200 वर्षापूर्वीचं चर्च आहे. चर्च त्या मुंदळवडला 150 वर्षापूर्वीची एसी मिशनची शाळा आहे. ज्या मुंदळवडला आजही धड जाता येत नाही, तिथं ख्रिश्चन जाऊन पोहोचलाय. त्यांनी त्यांचा धर्म पण आणलाय. प्रत्येक राज्यकर्ता, मग तो मुसलमान या ठिकाणी त्यांनी त्यांचा धर्म आणला. ख्रिश्चनांना वाटले की बाबासाहेबांनी आपल्या धर्मात आले, पण नाही. मुसलमानांना वाटते आपल्या धर्मात बाबासाहेबांनी यावं, पण तिथेही गेले नाहीत. कारण बाबासाहेब असं म्हणतात की मी धर्म परिवर्तन करेल, पण याच भूमीमध्ये जन्माला आलेला असलेला धर्मामध्ये जाईल. आणि शेवटी बाबासाहेबांनी राष्ट्रीय विचार करत त्या ठिकाणी याच भूमीतनं निर्माण झालेला भगवान गौतम बुद्धांनी निर्माण केलेला धम्म जो आहे त्या बुद्ध धर्मामध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बुद्ध धर्म स्वीकारला आहे. असंख्य बुद्ध अनुयायांनी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी या धर्मात प्रवेश केला आहे. कारण बाबासाहेबांचे एक वाक्य मला फार आवडतं. ते असं म्हणतात की प्रथमतः भारतीय आहे, कोरून ठेवण्यासारखे वाक्य आहे, म्हणून बाबासाहेब प्रेरणादायी वाटतात मला. बाबासाहेब असं म्हणतात की मी प्रथम भारतीय आहे. आपल्याला वाटतं मी प्रथम भारतीय आहे, आणि नंतर काय आपलं उलट आहे. पहिले मी माझा आहे, नंतर माझ्या कुटुंबाचा आहे, नंतर मी माझ्या जातीचा आहे, मग मी माझ्या गावाचा आहे, पुढे माझ्या राज्याचा आहे, पुढे भारतीय आहे. तो नाही शेत. जेमतेम कुटुंबापासून स्वतःपासून कुटुंबापासून समाजापर्यंत जायलाही आम्ही तयार नाही आहेत.
मी आणि कुटुंब. पण बाबासाहेबांचं उलट आहे, पहिले मी भारतीय आहे, मग उलट असेल ना सर, काय फरक पडतंय? प्रथम मी भारतीय आहे आणि अंतिमतःही मी भारतीयच आहे. हे बाबासाहेबांचं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे की पहिल्यांदा मी भारतीय आहे आणि अंतिमतःही मी भारतीय आहे. ही राष्ट्रीय विचार, राष्ट्रीय दृष्टिकोन देणारा बाबासाहेब हा एकमेव नेता होता. आम्ही हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला प्रेरणा देण्यासारखं काय? बाबासाहेब नेहमी म्हणायचे, वाचाल तर वाचाल. अरे 18 तास बाबासाहेबांनी स्वतःला त्या ठिकाणी त्या ग्रंथालयामध्ये, वाचनालयामध्ये स्वतःला गाडून घेतलाय. अनेक जण असं म्हणतात की बाबासाहेबांची बुद्धी अत्यंत म्हणजे ते आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेसारखी होती का? अजिबात नाही. पुन्हा लक्षात घ्या, इथं गोंधळ करतोय आम्ही. बाबासाहेबांची बुद्धी आईन्स्टाईन सारखी होती की नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण बाबासाहेब स्वतः असं म्हणतात की मी फार बुद्धिवान नाहीये, मी प्रज्ञावान नाहीये, पण मी त्या ठिकाणी स्वतः चिकित्सकवादी आहे आणि स्वतः त्या ठिकाणी सराववादी आहे. एक गोष्ट पुन्हा पुन्हा मी करत जातो आणि ती गोष्ट मला प्राप्त करता येते. आणि म्हणून 18 तास बाबासाहेबांनी स्वतःला त्या ग्रंथालयामध्ये स्वतःला जखडून घेतलंय, तेव्हा इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले आहेत. आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्याशिवाय गुरगुरता येत नाही, हे आपल्या समाज बांधवाने त्या ठिकाणी सांगितलंय. गाणीचं काम सोडा, आपण एक संतांनी वाक्य वापरलंय, ते त्या वाक्यालाही बाबासाहेबांचं असं म्हणतात काय? वेश असावा बावळा, म्हणजे कपडे कशी बी असले तरी चालतात. पुढचं वाक्य असं आहे, अंगी नाना कळा. वेश असावा बावळा, अंगी नाना कळा, म्हणजे तुम्ही कसे बी कपडे एऱ्या गबाड्याचे असले पण स्वतःच्या आत काय पाहिजे? काहीतरी कौशल्य पाहिजे. बाबासाहेब म्हणतात हे सब झूट आहे. फर्स्ट इम्प्रेशन टू लास्ट इम्प्रेशन. पहिलं इम्प्रेशन तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही काय बोलणार आहात? आता तुम्ही ठीक आहे, मला सगळेजण ओळखतात, नेहमीच आहे, पण तुम्ही आला तुमच्या समोर एखादा सेल्स एक्झिक्युटिव्ह आला. आपल्याकडे आता येतील या पुढच्या 8-15 दिवसांनी सगळे इंजिनिअरिंग कॉलेजचे लोक 12वीच्या मुलांना गायडन्स करायला, अर्थात ते त्यांच्या कॉलेजचं सांगायला. बघा त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फार्मसी मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांचं स्ट्रक्चर पहा. आल्या कसे असतो? अहो त्यांचा कोट, त्यांचा टाय, त्यांचे बूट, पहिलं इम्प्रेशन. ते जर असे गबाळ्यासारखे आले तर आम्हीच काय, ते आपले शिपाई सांगितलं नाही पुढे जा. पहिलं इम्प्रेशन आमच्यावर मारतात. आपल्याला वाटतं हो एवढं सूट टाइम आहे, काय वेणी काही नाही. पहिलं इम्प्रेशन तुमचं ते. बाबासाहेब म्हणतात की तुम्ही सूट बूट टाय मध्ये राहिलं पाहिजे, म्हणून बाबासाहेबांचे सगळे फोटो पहा. पहिलं इम्प्रेशन तुमचं चांगलंच असलं पाहिजे. दुसरं, स्वतःमध्ये असेल ते व्यक्त करा. आजच्या दिव्य मराठीला मी खूप सुंदर आलंय की स्वतःला व्यक्त करण्या, सेल्फ एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही ज्यावेळेस जातात, मार्केटिंग सेल्समध्ये जातात, त्यावेळेस तुम्हाला स्वतःलाच फार महत्वाचं त्या ठिकाणी मानलं जातं. तुमच्या दारावरती एखादा एकदम वेरा गबाळा येऊ द्या आणि काहीतरी वस्तू विकायला आणू द्या, त्याला थांबवणार पण नाही, पण एकदम व्यवस्थित आला सूटबूट टायमध्ये, फाईल हे ते, आपण 2 मिनिटं थांबतो तरी, त्याचा ऐकून तरी घेतो. आणि म्हणून फर्स्ट इम्प्रेशन टू लास्ट इम्प्रेशन, पहिलं इम्प्रेशन चांगलंच पडलं पाहिजे. म्हणून हे बावळट कपडे घालायचं बंद करा, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. आणि म्हणून बाबासाहेबांकडनं शिकायचं असेल तर त्या ठिकाणी संघर्ष शिकला पाहिजे. स्वतःच्या संघर्षातनं स्वतःचं जीवन, राष्ट्राचं जीवन, समाजाचं जीवन उन्नत होऊ शकतं. कार्यक्रमाच्या समारोपाच्या अर्ध्या मिनिटात मी माझा समारोप करतो आणि थांबतो, वेळ संपत आलेली आहे. आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये आपल्या बागुल सरांनी सांगितलं की या देशामध्ये बाबासाहेब असं नाव घेतलं की दुसरं वाक्य त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे संविधानाचे शिल्पकार. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्या देशाला संविधानाची गरज होत, संविधान तयार करायचा विषय आला, हे शिवधनुष्य होतं. संविधान बनवणं म्हणजे एऱ्या गबाड्याचं काम नाही. काल मी ते आविष्कारला बी गेलो होतो सर, GTPला पोस्टर स्पर्धा. म्हटलं बघू काय, माझं पोरगं मला मागे लागलं, मला जायचंय वा. म्हटलं चल, कायलं? मी म्हटलं आपल्यापेक्षा 11वीचे पोरं चांगलं लिहितात, तर सांगितलं तर असं काही पोस्टर स्पर्धा, पोस्टर लिहिण्यासारखं काम त्या संविधानाचं नाहीये. या देशाला चालवायचंय. अरे एक घर चालवण्यासाठी आम्हाला किती आटापिटा करावं लागतं, किती नियोजन करावं लागतं, हे आम्ही विमलेश बागुल सरांकडनं शिकतो. इथं राष्ट्र चालवायचंय. हो, ज्याच्याकडनं ते चांगलं शिकणं आहे ते शिकलं पाहिजे. एखादी गोष्ट आमचं एरिया गबाळ्यासारखं असतं, हे घेतलं की ते सोडावं, पण नाही. ते प्रशांत बागुल सर आपलं स्वतःचं घर बांधतायत,
पण कोणाकडनं काही चांगलं शिकायला मिळेल. एक छोटंसं घर बांधण्यासाठी तो माणूस 2 वर्ष आपण आटापिटा करतोय, तरी हे राहून जातं ते राहून जातं. आमच्या क्षमता इथपर्यंतच आहे. राष्ट्र घडवायचंय, राष्ट्र बनवायचंय, त्यावेळेस राष्ट्राला घडविण्याचं हे शिवधनुष्य जे आहे ते उचलण्याचं काम येऱ्या गवण्याचं नाही, ते एकमेव खरं म्हणजे त्यावेळेचे तथाकथित असले सगळे जे नेते आहेत सरकारमध्ये ते म्हटले आपलं काम नाही, इथपर्यंत पोहोचेल. म्हणजे जसं समुद्र प्रवास करून जायचं लंकेमध्ये, तो म्हटला मी इथपर्यंत जाईल, तो म्हणे मी 10 उड्या मारेल, तो म्हणे मी तिथपर्यंत जाईल समुद्र लंकेमध्ये, पण परत येणार नाही, मी नाव सांगत नाही, मी परत येणार नाही असं म्हणायचं. मग हे तिथं जाऊन काम करून परत कोण येईल, ते एकमेव हनुमंत त्या ठिकाणी जाऊ शकत होता. त्या हनुमंताचं काम त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ होतं. तसा या संविधानाचा शिवधनुष्य हा लंका जी आहे, हा सेतू जो आहे, हा सेतू पार करण्याचं काम फक्त आणि फक्त डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्यातच होतं, म्हणून त्यांच्याकडे दिलं. आणि अत्यंत सांगायला आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे, ती संविधान अनेकांच्या संविधानाच्या पालापाचोळ्या झालाय. लक्षात घ्या, आमच्या शेजारी असलेला पाकिस्तान आमच्या सोबत निर्माण झालाय. राष्ट्रीय स्तरावर काय चाललंय ते बी आपल्याला माहिती पाहिजे. पण त्या पाकिस्तानची अवस्था आज पाहून घ्या. पण आमच्या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं. अनेक प्रकारचे आघात झाल्यानंतर सुद्धा उत्तर एखाद्या सोन्याला त्या ठिकाणी जितकं घासावं तितकं सोनं त्या ठिकाणी उभरत जातं, तसं आमच्या संविधानाला त्या ठिकाणी चकाकी निर्माण होते. ते आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि म्हणून भारतरत्न आता राहिलेले नाहीत, ते विश्वरत्न आहेत. जे मी पहिलं वाक्य वापरलं होतं, हा ज्ञानसूर्य आहे. या ज्ञानसूर्याचं ज्ञान आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आत्मसात केलं पाहिजे, हा प्रयत्न आपल्या महाविद्यालयाचा होता. आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी मला एवढा वेळ, जवळपास मी 1 तास 5 मिनिटं आपल्यासोबत वार्तालाप केले, संवाद साधलाय, माझ्या भावना आपल्या समोर मांडलेल्या आहेत. आपण सगळ्यांनी शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.